Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण सगळ्यात मोठा अपडेट बघणार आहोत सीईटी सेल कडनं, दॅट इज इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन साठी. येस स्टुडंट्स, तर आपण या सेशन मध्ये आपण इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन साठी काय अपडेट आहे याच्यावर आपण हा सेशन डिस्कस करणार आहोत. येस, तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा स्टुडंट्स, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाइन नीट, जेणेकरून तुम्हाला MSc CET 2025 याचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. येस स्टुडंट्स, अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर द लेटेस्ट नोटिफिकेशन. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट. तर सगळ्यात पहिले की व्हॉट आर इन्स्टिट्यूशनल कोटा अँड नॉन कॅप राउंड्स. काय असतात नॉन कॅप राउंड्स? तर स्टुडंट्स तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक कॉलेजमध्ये एक 20% सीट्स रिझर्व्ड असतात, राईट. प्रायव्हेट अनएडेड, स्पेशली गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये नाही, पण एडेड जे प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे 20% सीट्स रिझर्व्ड असतात. कुणासाठी? तर इन्स्टिट्यूशनल कोटासाठी. येस, तर हे सीट्स कधी फिल करतात? ते जे कॅप राउंड झाल्यानंतर उरलेले वॅकंट सीट असतात त्याच्याकडनं हे इन्स्टिट्यूशनल कोटा दॅट इज नॉन कॅप राउंडचे सीट्स हे फिलअप होतात. तर असे बरेच कॉलेजेस आहेत की जे लोक डोनेशन घेऊन जास्त, जे विद्यार्थी जास्त डोनेशन द्यायला तयार असतील त्यांना हे सीट्स दिले जातात, राईट. पण असे बरेच इन्स्टिट्यूट आहेत जसे PICT, SPIT, विद्यालंकर, असे जे काही प्रेस्टिजियस कॉलेजेस आहेत तिथं असल्या इन्स्टिट्यूशनल कोटावर ऍडमिशन होत नाही. ते PICT सारखे कॉलेजेस, जे प्रेस्टिजियस कॉलेजेस आहेत ते फक्त मेरिटच्या बेसवरच ऍडमिशन करतात, राईट. विच आर दिस कॉलेजेस? PICT, SPIT, विद्यालंकर, हे कॉलेजेस मेरिटच्या बेसवरच ऍडमिशन करतात. येस, त्या कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू ऍडमिशन होत नाही. आणि ज्या कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशन कोटा थ्रू ऍडमिशन होतं दे फॉलो स्ट्रिक्टली बाय रूल्स. जे काही सीईटी सेल्सचे रूल्स असतात त्यांच्या रूल्स प्रमाणेच त्यांना ऍडमिशन दिलं जातं. आता कोण अप्लाय करू शकतं, राईट? हु कॅन अप्लाय फॉर दिस इन्स्टिट्यूशनल कोटा? सगळ्यात पहिले त्या स्टुडंटने कॅप राउंड साठी रजिस्टर करणं महत्वाचं आहे, राईट. त्या स्टुडंटचं नाव ते फायनल मेरिट लिस्ट मध्ये असणं गरजेचं आहे. कॅप राउंडचं जो पण ऍप्लिकेशन आहे त्याला ते फिलअप करावंच लागतं. मग फायनल जी मेरिट लिस्ट असते त्याच्यावर त्याचं नाव असणं गरजेचं असतं. आता कोण कोण इन्क्लुडेड आहे? OCI, PIO, FNA, NRI हे सगळे कॅन्डिडेट्स इन्क्लुडेड आहेत. बट प्रेफरन्स सगळ्यात पहिले महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट्सला दिला जातो आणि त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट विथ प्रेफरन्स टू महाराष्ट्र. ज्या विद्यार्थ्याकडे डोमासिल सर्टिफिकेट असणार आहे किंवा त्यांचं बर्थ प्लेस महाराष्ट्र आहे त्या विद्यार्थ्याला आधी प्रेफरन्स दिला जातो. त्यानंतर OCI, PIO, FN, NRI कॅन्डिडेट्सला प्रेफरन्स दिला जातो. फर्स्ट इज महाराष्ट्र, देन ऑल इंडिया लेवल कॅन्डिडेट्स अँड देन NRI कॅन्डिडेट्स. येस, आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की ऍप्लिकेशन प्रोसेस काय असतं. आता सीईटी सेल कडनं काय होतं? आधी प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला चेक करावं लागायचं, बट आता सीईटीच्या सेलच्या पोर्टलवरच त्या इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशनचं डिक्लेअर शेड्यूल होणार आहे. येस, दे आर गोइंग टू डिक्लेअर द शेड्यूल ऑन सीईटी सेल. त्या कॅन्डिडेटला ऑनलाईन सीईटीच्या सेलच्या पोर्टलवरच अप्लाय करायचं आहे. कशासाठी? तर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन साठी. या वर्षी विद्यार्थी मित्रांनो बरेच चेंजेस आलेले आहेत आणि त्यापैकी हा एक चेंज आहे. त्यानंतर काय होतं? इन्स्टिट्यूटला ती लिस्ट ऑफ कॅन्डिडेट जातं. कुणाकडनं जातं? तर विद्यार्थी मित्रांनो सीईटी सेल कडनं. नेक्स्ट इज द मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन. आता कशा पद्धतीने मेरिट लागतंय आणि कशा पद्धतीने सिलेक्शन होतं? तर त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थीला जे काही डॉक्युमेंट सबमिट केलेले असतात त्या सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात. इन्स्टिट्यूट काय करते विद्यार्थी मित्रांनो? तर सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करते आणि त्यानंतर इंटर मेरिट लिस्ट बनवण्यात येते आणि त्यानंतर ती मेरिट लिस्ट कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर केली जाते. हा ऍडमिशन स्ट्रिक्टली इज बेस्ड ऑन मेरिट, नो मॅनेजमेंट कोटा. आधीपर्यंत आपण मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन घेत होतो, पण आता स्ट्रिक्टली सीईटी सेल कडनं जी काही मेरिट लिस्ट असणार आहे, डॉक्युमेंट्स
व्हेरीफाय केल्यानंतर पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन जी काय मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच मेरिटच्या बेसिसवर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोसेस तुम्हाला आता थोडी कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, बट अशीच आहे. देर आर मल्टिपल चेंजेस दिस इयर फ्रॉम सीईटी सेल. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका, बी प्रिपेअर. ऍडमिशन प्रोसिजर काय असणार आहे, त्या इन्स्टिट्यूटचं डेट अँड टाइम ते लोक डिक्लेअर करतील. त्या डेट अँड टायमिंग, पर्टिक्युलर डेट अँड टाइमलाच आपल्याला तिथे प्रेझेंट राहायचंय. जे प्रेझेंट कॅन्डिडेट्स आहे त्यांचा अटेंडन्स घेण्यात येईल आणि तिथल्या तिथं त्यांचं ऍडमिशन करण्यात येईल इमिजिएटली ऑन द पोर्टल, आणि लगेच ऑनलाईन ऍडमिशनची रिसीट सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता वॅकेंट जे कॅप सीट्स राहणार आहेत आफ्टर कॅप राऊंड, तर पहिले कसं होतं की आपण मॅनेजमेंट कोटा थ्रू फिल करून घ्यायचो, बट आता फर्स्ट प्रेफरन्स कुणाला देणार आहे, जर एखादा कॅन्डिडेट आहे आणि त्याचबरोबर दुसरा पण कॅन्डिडेट आहे तो ओबीसी कॅटेगरीचा आहे सपोज, तर आधी त्या ओबीसी कॅटेगरीच्या व्यक्तीला आधी फर्स्ट प्रेफरन्स दिला जाणार आहे, आणि त्यानंतर जर सीट वॅकंट असतील तर त्यांना इंटरसी मेरिट लिस्टच्या बेसिसवर अप्लाय करण्यात येणार आहे. आणि त्या इंटरसी मेरिट कशावर डिपेंड आहे, तर प्रेफरन्सवर डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो. इंडियन कॅन्डिडेट्सला सेकंड प्रेफरन्स देण्यात येणार आहे आणि थर्ड प्रेफरन्स एनआरआय कॅन्डिडेट्सला दिला जाणार आहे. तरी जरी सीट वॅकंट असतील तरी त्या कॅटेगरी वाईज, मेरिट वाईज, प्रेफरन्स वाईजच ऍडमिशन देण्यात येणार आहे. देयर विल बी नो मॅनेजमेंट कोटा फ्रॉम दिस इयर. नेक्स्ट आता फेज 1 आणि फेज 2 हा एक नवीनली इंट्रोड्यूस झालेला आहे. तर फेज 1 मध्ये काय होणार आहे, एक पर्टिक्युलर डेट डिक्लेअर होणार आहे सीईटी सेल कडनं. त्यावेळेस टिल द लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन विथ रिफंड त्या डेट मध्ये होणार आहे, आणि त्यानंतर जे काही वॅकंट सीट्स राहतील ते लोक फिल द रिमेनिंग सीट्स. फेज 2 मध्ये काय होणार आहे, तर ते जे रिमेनिंग सीट्स आहे ते कट ऑफ डेट, एक पर्टिक्युलर डेट डिक्लेअर होणार आहे परत, आणि त्या डेटच्या नुसार, ते कट ऑफच्या नुसार ती फेज 2 फिलअप करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिस प्रोसेस इज खूप काही चेंजेस आलेले आहेत प्रोसेसमध्ये. प्रत्येक प्रोसेसवर आपल्याला मेरिटच्या बेसवरच ऍडमिशन होणार आहे, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमची कॉलेज लिस्ट बनवता हे फार महत्वाचं असणार आहे, बिकॉज या बेसिसवरच तुम्हाला योग्य त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. देयर इज नो मॅनेजमेंट कोटा रिमेनिंग दिस इयर. येस, तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी MST CET साठी ऍडमिशन साठी काउन्सिलिंग सेशन हेल्ड केले. त्या सेशन मध्ये आपण 1-to-1 काउन्सिलर ऍक्सेस प्रोव्हाइड करणार आहोत विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स आणि एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. विद्यार्थी मित्रांनो, राईट फ्रॉम तुमच्या कॅप फिलिंगच्या ऍप्लिकेशन प्रोसेस पासून तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये जोवर तुमचं ऍडमिशन होत नाही यापर्यंतचा आपण सगळा गायडन्स विद्यार्थी मित्रांना प्रोव्हाइड करणार आहोत. जरी तुम्हाला ही प्रोसेस कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण वी आर देअर ग्लोबल ऑनलाईन नीट. आम्ही आहोत तुम्हाला या प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प आउट करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, ही काउन्सिलिंग सेशन तुम्हाला ₹2000 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला हा काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. येस, राईट फ्रॉम तुम्हाला चांगलं, जरी तुमचे सीईटीचे मार्क कमी असतील विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्हाला बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्याचा प्रयत्न ग्लोबल ऑनलाईन नीट करणार आहे. बेसिस तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत याच्यावरती. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचं काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. राईट फ्रॉम द ऍप्लिकेशन प्रोसेस भरण्यापासून ते तुमचं कॉलेजचं ऍडमिशन होईपर्यंत ग्लोबल ऑनलाईन नीट तुमच्या सोबत आहे. प्रत्येक स्टेपला ग्लोबल ऑनलाईन नीट तुम्हाला मदत करणार आहे. येस, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MST CET 2025. येस स्टुडंट्स, जर तुमच्या फ्रेंड्स मध्ये, फॅमिलीमध्ये, रिलेटिव्स मध्ये ज्यांना कोणाला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अँड प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.